आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस जाहीर केल्याच्या काही तास उलटतायत तोच भाजपच्या अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जिभेला चटके द्यायला हवेत असं वक्तव्य केलं। त्याआधी केंद्रीय पातळीवरील नेत्यांनी देखील काहीशी अशीच वक्तव्य केलेली होती। हे सर्व पाहून हे सहज घडत नाहीये, तर यामागे देखील काहीतरी राजकीय खेळी असल्याचा संशय सर्वसामान्य जनतेला येतोय। पाहुयात या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट। संजय गायकवाड बोलले, जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस। माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। अनिल बोंडे बोलले, जिभेला चटके द्यायला हवे। परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये, पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये स्पर्धाच लागली की काय असा प्रश्न ही वक्तव्य ऐकून पडावा। शिंदेंच्या शिवसेनेचे शिलेदार संजय गायकवाड यांनी केलेलं वक्तव्य ताजं असतानाच आता भाजपच्या अनिल बोंडे यांनी देखील आपण त्यांच्यापेक्षा कमी नसल्याचं दाखवून दिलंय। 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय। या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये, पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे। भारतामधल्या बहुसंख्यांना जे दुखावतात, त्यांच्या भावना दुखावतात, त्या लोकांना कमीत कमी जाणीव तरी करून दिली पाहिजे आणि म्हणून जीभ छाटू नये, पण जिभेला चटके मात्र निश्चितच दिले पाहिजे। बोंडे यांच्या विरोधात अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, पण ते आपल्या विधानावरती ठाम आहे। काँग्रेसनं मात्र यावरून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सवाल विचारलाय। या बोंड्याला सगळं मिळालं, मंत्रीपद मिळालं, राज्यसभा मिळाली म्हणून यांनी फार विद्वान आहे असं समजू नये। राहुल गांधी के बारे में जिस तरह का वक्तव्य हो रहा है, नरेंद्र मोदी और अमित शाह इस पे क्यों नहीं बोल रहे हैं, क्यों नहीं ये लोगों के ऊपर कार्रवाई की जा रही है, ये भूमिका हमारी है। महाराष्ट्रात हे सुरू असतानाच देश पातळीवरही असं वादग्रस्त बोलणाऱ्यांची संख्या कमी नाहीये। राहुल गांधी देशातले 1 नंबरचे दहशतवादी। केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांनी हे वक्तव्य केलं होतं। राहुल गांधींचे तेच हाल होतील जे त्यांच्या आजीचे झाले, अशी धमकी भाजपचे नेते तरविंदर सिंग यांनी दिलेली होती। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या संदर्भात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय आणि आपल्या नेत्यांना आवर घालण्याची मागणी केली आहे। तर संजय राऊत यांनी राहुल यांच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे, पण भाजपला मात्र तसं वाटत नाहीये। राहुल गांधी के ऊपर हमला करने की साजिश रची जा रही है। इंदिरा गांधी जैसा आपका हाल कर देंगे या आपके पिताजी जैसा आपका हाल कर देंगे। यह अगर भाषा चल रही है इस देश में, लोकतंत्र में, और गृह मंत्री और देश के प्रधानमंत्री उसके ऊपर कोई एक्शन नहीं ले रहे, इसका मतलब ये है कि आप भी ये जो लोग बोलने वाले हैं उनके साथ नहीं। राहुल गांधीला वगैरे धोका नाही आहे, आमचं केंद्र सरकार मजबूत आहे राहुल गांधीला सुरक्षा देण्याकरता। बट राहुल गांधी स्वतःच या देशाला बदनाम करण्याचं काम करता आहे, देशाच्या मूळ ढाच्याला हात लावण्याचं काम करता आहे। बेताल वक्तव्य करायची, कुणाबद्दलही कसंही बोलायचं हे काही सहज होत नसावं आणि आपण काय बोलतोय याचं भान या नेत्यांना नसेल यावर कुणी विश्वास ठेवणार नाही। तरीही टोकाचं बोलायचं, राजकारण तापवायचं आणि राजकीय पोळी भाजून घ्यायची हा अजेंडा तर नसावा ना। अनेक पक्षात असे बेताल वक्तव्य करणारे आढळतात। पक्षश्रेष्ठींनीच त्यांना आवर घालण्याची गरज आहे, नाहीतर त्यांना तसं बोलण्याची मोकळीक पक्षानंच दिली आहे का असा प्रश्न जनतेला पडेल। असं असेल तर मात्र लोकशाहीसाठी हे खूपच घातक आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।